ओके, ठीक आहे. बघा, लास्ट लेक्चर आपण मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर पाहिलं होतं, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आपण कसं करतो? ज्याप्रमाणे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो त्याचप्रमाणे दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर आहे. इथे आता रिअल पार्ट इमॅजिनरी पार्टचा उद्योग होणार नाही, जो ऍडिशन सबट्रॅक्शन झाला होता. मग आता म्हणून आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर example number one, if Z1 is equals to 2 plus 3i and Z2 is equals to 3 minus 2i, then आपला फाइंड करायचा आहे Z1 इंटू Z2. आपला फाइंड करायचा आहे Z1 इंटू Z2. ओके, करा बरं फाइंड. काल मी तुम्हाला एक एक्झाम्पल तयार करून सॉल्व्ह करा म्हटलं होतं, बरोबर आहे. ज्यांनी ते ट्राय केलं असेल त्यांना सोपं जाईल. फक्त ते तुम्हाला दोन्ही पॉझिटिव्ह नंबर घ्या म्हटलं होतं. इथं मी एखादा पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतलेला आहे. मुद्दाम थोडेसे कॉम्प्लिकेशन आपण वाढवत जाणार आहे. ओके, Z1 इंटू Z2, Z1 ची व्हॅल्यू 2 प्लस 3i इंटू Z2 ची व्हॅल्यू 3 मायनस 2i. बरोबर आहे का? अरे बाळांनो, बरोबर आहे. ओके, आता काय करायचं? करा मल्टिप्लिकेशन. कसं करणार? सिंपल आहे. कोणत्या तरी एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. आपण शक्यतो सेकंडने फर्स्टला करू. आता त्यात पहिल्या 3 ने त्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल पहा. दिस इज इक्वल टू मॅच लिहितात 2 इंटू 3 प्लस 3i इंटू 3. चालेल का? एक स्टेप वाढवू आपण. पहिलं एक्झाम्पल आहे ना, एक स्टेप वाढवू. नंतर हा मायनस 2i याने सुद्धा या दोघांना मल्टिप्लाय करायचं. प्लस 2 इंटू मायनस 2i प्लस 3i इंटू मायनस 2i. अडचण काही? एक स्टेप मुद्दा वाढवली फक्त. नंतर आपण ही स्टेप आता स्किप करणार. ओके, सगळ्यात पहिले 2 इंटू 3 प्लस 3i इंटू 3 9i प्लस माइनस माइनस 2 इंटू 2 4i प्लस माइनस माइनस 3 इंटू 2 6i इंटू i स्क्वेअर. बरोबर कितपर्यंत? आता ज्यांनी ही स्टेप स्किप केली असेल त्यांनी डायरेक्ट ही स्टेप लिहिली असते. आपण नंतर डायरेक्ट ही स्टेप लिहायला सुरुवात करणार, मधली स्टेप स्किप करणार. पण पहिलं एक्झाम्पल आहे, डिटेल स्टेप लिहिली. ओके, आता बाळांनो प्रश्न राहिला आय स्क्वेअरचा. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते तर आपल्याला माहिती आहे. वी हॅव आय इज इक्वल टू रूट मायनस 1. देअरफॉर आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय? दोन्ही बाजू स्क्वेअर केला तर -1. बनवून घेतली रफ वर्क मध्ये, त्यावरती पुट करून
Therefore, Z1 into Z2 is equal to 6 plus 9i minus 4i minus 6 into I square ची व्हॅल्यू -1. बरोबर आहे. ओके, आता करा सिम्प्लिफाय. हा झाला 6 plus 9i minus 4i plus 6. बरोबर आहे. मी आतापर्यंत मुद्दाम काही ऍडिशन सबट्रॅक्शन नाही केली. आता ज्या पार्ट मध्ये आय नाहीये त्यांची साइन प्रमाणे ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते करा. हे दोघा साइन सारखं आहे. साइन सारखं असलं आपण काय करतो, 6 plus 6. ओके, नंतर प्लस 9i मायनस 9i प्लस 5i. का साइन वेगवेगळे, सबट्रॅक्शन करा, मोठा नंबर साइन द्या. आता बघा हा आला Z1 into Z2. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन परत काय येतं रे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. बरोबर आहे. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. मल्टिप्लिकेशन समजलं प्रत्येकाला? अरे मल्टिप्लिकेशन समजलंय. ओके, आता म्हणून मल्टिप्लिकेशन मला सांगा, मी या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय केलं, जर उलट केलं असतं तर याने याला मल्टिप्लाय केलं असतं तरी आन्सर सेम आला असतं. म्हणजे मल्टिप्लिकेशन इज कॉम्युटेटिव्ह. ए इंटू बी करा किंवा बी इंटू ए करा, सारखं आन्सर येतं. म्हणजे 3 into 4 12 आणि 4 into 3 12. म्हणजे मल्टिप्लिकेशन इज कॉम्युटेटिव्ह. मल्टिप्लिकेशन काय आहे, कॉम्युटेटिव्ह आहे. नंतर मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह सुद्धा आहे. म्हणजे 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन कोणत्या ऑर्डरने करा, काय फरक पडत नाही. आता एक एक्झाम्पल परत तुम्हाला व्हेरिफिकेशनला आहे, एक थेरम सारखं. नोट नंबर 1, Z1 into Z2 bracket bar is equals to Z1 bar into Z2 bar. ओके, व्हेरीफाय करून द्यायचंय. व्हेरीफाय करायचं आपलं हे. करा बरं भावांनो, प्रत्येकाने व्हेरीफाय. ओके, व्हेरीफाय करायचं आहे. सोल्युशन लेट Z1. हा, आता व्हेरीफाय करतो म्हणजे 2 नंबर यायचे, Z1 आणि Z2. मग Z1 काय घेतला, A प्लस IB. मग याच्यावर मला Z1 बार भेटला, तो काय भेटल, A मायनस IB. बरोबर आहे. अँड Z2 घेणार आपण. Z2 किती असेल, C प्लस ID. बरोबर आहे. जास्त गुण असेल काहींचा B आणि D गोंधळ असेल तर X प्लस IY घ्या, काही फरक पडेल का आपल्याला. ओके, देअरफॉर मला सांगा Z2 बार किती येईल, C मायनस ID. बरोबर आहे. ओके, मग पहिला तुम्हाला पार्ट काय फाइंड करायचा, Z1 into Z2 त्याचा कॉन्जुगेट फाइंड करायचा आहे. बरोबर आहे. मग सर्वात पहिले नाव Z1 into Z2 करा बरं फाइंड भावांनो, प्रत्येकाने फाइंड करा. आता तुम्ही फाइंड करायचं आहे, कारण की काल आपण केलेला A प्लस IB इंटू C प्लस
आय डी. काल आपण हे सॉल्व केलं होतं मल्टिप्लिकेशनचा रूल स्टडी करताना. मग करा सॉल्व, कारण आपल्या खाली जागा पण पुरली पाहिजे परत. करा सॉल्व. हे आपण काल सॉल्व केलेलं आहे. डायरेक्ट लिहू मी बरोबर का? डायरेक्टच लिहितो मी. रिअल पार्ट ए इंटू सी AC मायनस, कारण की या दोघांचं मल्टिप्लिकेशन इमॅजिनरी पार्टचं मल्टिप्लिकेशन म्हणजे रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट. IB इंटू ID I स्क्वेअर BD होणार बरोबर आहे. I स्क्वेअर चालू -1 म्हणजे मायनस BD बरोबर. आता क्रॉस प्लस I इंटू A ने याला मल्टिप्लाय केलं AD प्लस BC. हा कारण मला वाटतं आपण BC प्लस AD लिहिला ना, तुम्ही AD प्लस BC लिहा, काय फरक नाही पडत बरोबर आहे. बरं हे चालू होतं काल मल्टिप्लिकेशन. अरे आलं होतं का काल? पाहून घ्या, हे झालं का मल्टिप्लिकेशन. फक्त हे मला डायरेक्ट उलटी लिहिली आहे आता. BC प्लस AD प्लस BC आलं एवढं प्रत्येकाचं. अरे आलंय का? ओके. आता मला याचा घ्यायचा काय? कॉन्जुगेट बरोबर. मग देअरफॉर द कॉन्जुगेट ऑफ Z1 into Z2 is Z1 into Z2 बार. हा कॉन्जुगेट यायचा म्हणजे कोणाचा साईन बदलायचं फक्त आयच्या कोएफिशियंट इमॅजिनरी पार्टचं बरोबर आहे. मग इथे काय येईल? AC मायनस BD मायनस I इंटू AD प्लस BC. साईन बदललं ना बाहेरच. ओके बघा हे आलं इक्वेशन नंबर 1. हा भेटला तुम्हाला लेफ्ट हँड साईड, LHS भेटली बरोबर आहे. आता RHS घ्या ना. तुमच्याकडे Z1 बार आहे, Z2 बार आहे, दोघांचं काय घ्यायचंय? मल्टिप्लिकेशन. मग घेऊन टाका मल्टिप्लिकेशन नाव Z1 बार डॉट Z2 बार. Z1 बार म्हणजे कोण आहे? अरे कोण आहे? A मायनस IB इंटू C मायनस ID. ज्या बरं मल्टिप्लिकेशन. फक्त साईनची काळजी घ्या. मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस तसं साईन काळजी घ्या फक्त बाजूला काहीच. सगळ्यात पहिले या C ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. म्हणजे काय येईल इथे? AC मायनस IBC बरोबर आहे का? ओके. आता हा मायनस ID आहे, साईन सोडायचं नाही. पक्ष बदलला का आमदारकी रद्द होत्या, निवडून आलं आणि नंतर पक्ष बदलला का आमदारकी रद्द होती. साईन सोडायचं नाही, साईन आपलं इम्पॉर्टंट आहे. मायनस ID मायनस IAD मायनस मायनस प्लस I स्क्वेअर BD. वाटलं जिथे आपण BC प्लस AD करून ठेवलं काय फरक पडणार नाही. म्हणजे एक आपली स्टेप वाचेल BC प्लस AD. इमॅजिनरी पार्ट BC प्लस AD येऊन जाऊन एकच. AD प्लस BC काय, BC प्लस AD काय, फक्त एक स्टेप वाचण्यासाठी खाली घेतलं ना. ओके इथपर्यंत काय अर्थ वाटते? हा आता मला सांगा I स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1 म्हणजे AC मायनस
आय, यातनं मी मायनस आय कॉमन काढतो, चालेल का? मग इथं काय उरणार? बीसी प्लस एडी. मायनस साईन कॉमन काढलं ना, आतलं साईन चेंज करा, हे डोक्यात ठेवा. हा मायनस आय कॉमन निघाला ना, मग इथे हा प्लस झाला, हा सुद्धा प्लस झाला. प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू, आय स्क्वेअरची व्हॅल्यू हे डोक्यात ठेवा. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस, बरोबर आहे? ओके. इंटू बीडी, म्हणजे आता हा काय झाला रे? मायनस बीडी झाला का? आणि तो एक नंबरला घेऊ शकतो. म्हणजे हे मला असं येईल का? एसी मायनस बीडी मायनस आय बीसी प्लस एडी, आणि हा काय आला? Z1 बार डॉट Z2 बार. इक्वेशन नंबर 2. आणि फ्रॉम 1 and 2 करा बरं चेक. दोघांची राईट हँड साईड सारखी का? अरे बाळांनो, दोघांची राईट हँड साईड सारखी आहे. ओके, म्हणजे मला असं म्हणता येईल फ्रॉम 1 and 2 Z1 डॉट Z2 बार इज इक्वल टू Z1 बार डॉट Z2 बार. आणि तेच व्हेरीफाय करायचं वगैरे आपला. अडचण काही? चला, अडचण माना हलवत चला, म्हणजे मला पण कळेल काय अडचण आहे की नाहीये. नाही ना अडचण? सिंपल पार्ट होता. एक्झामला असे पार्ट येतात 2-2 मार्क्सला, 3-3 मार्क्सला प्रूव्ह करायला येते. की प्रूव्ह करून द्या. एवढे प्रूव्ह करण्यासाठी 2 नंबर घ्यायचे ते रँडमली आणि प्रूव्ह करून दाखवायचं. इथे मल्टिप्लिकेशन आपण काल घेतलं होतं, मी घेतलं नाही. तुम्ही घेऊन पाहू शकता. हे मल्टिप्लिकेशन एवढं देत आहे, बरोबर आहे? ओके, पण हा आला तुमचा व्हेरिफिकेशनचा पार्ट. अडचण समजलंय? ओके. ओके, ठीक आहे बाळांनो, क्लॅरिटी आहे? ओके, क्लॅरिटी दिसते? ओके, ओके, ठीक आहे. नेक्स्ट घ्या. आणखी एक प्रॉपर्टी तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी. नोट नंबर 2. Note number 2. If Z is equal to A plus IB, then Z into Z bar is equal to A square plus B square. म्हणजे एका कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आणि तो कॉम्प्लेक्स नंबर यांचं मल्टिप्लिकेशन नेहमी रिअल येतं. पहा, त्याचा आय शिल्लक नाही राहिलं, बरोबर आहे? तुम्हाला झेड दिलेला आहे, झेड बार भेटल, दोघांचं मल्टिप्लिकेशन घेता येईल. घ्या बरं.
प्रूव्ह करून पाहायचं. इथे आपली प्रॅक्टिस हीच आहे, प्रूव्ह करणं हीच आपली प्रॅक्टिस आहे इथे. सोल्युशन गिवन काय दिलंय बाबांनो, झेड दिलेला आहे. झेड किती आहे? ए प्लस आय बी. मान्य का प्रत्येकाला? मग याच्यावरनं मला झेड बार भेटेल. देअरफॉर झेड बार किती होईल रे? ए मायनस आय बी. बरोबर आहे. दोघांचं काय घ्यायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. क्वेश्चन मध्ये आता भेटतंय दोघांचं घ्यायचंय मल्टिप्लिकेशन. देअरफॉर कन्सिडर झेड इंटू झेड बार म्हणजे ए प्लस आय बी इंटू ए मायनस आय बी. ए प्लस आय बी इंटू ए मायनस आय बी. ओके, करा सॉल्व. ज्या मल्टिप्लिकेशन, आता डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपला. सगळ्यात पहिले या ए ने मी या दोघांना मल्टिप्लाय करतो. चालेल का? ए इंटू ए स्क्वेअर प्लस आय ए बी. चालेल का? ओके, आता हा मायनस आय बी याने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करायचं. मायनस आय बी इंटू ए मायनस आय ए बी प्लस मायनस मायनस आय इंटू आय बी इंटू बी. बरोबर आहे. ओके, आता बघा हा प्लस आय ए बी हा मायनस आय ए बी काय एकमेकाला. आणि राहिला प्रश्न आय स्क्वेअरच्या व्हॅल्यूचा. तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू बनवून घेऊ आपण वाटलं तर. इथे लगेच वी हॅव आय इज इक्वल टू काय असतो? रूट मायनस 1. अँड देअरफॉर आय स्क्वेअर किती येईल? -1. ही व्हॅल्यू टाकून देऊ. देअरफॉर झेड इंटू झेड बार इज इक्वल टू, इथे आला ए स्क्वेअर, मधल्या दोन टर्म काय झालं मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू बी स्क्वेअर. म्हणजेच झेड इंटू झेड बार किती होईल? ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं. अडचण बोला बरं. मल्टिप्लिकेशन जमायला लागलं. हे आपल्या थिअरी एक्झाम्पल मध्ये जमायला लागलं आपल्याला. बरोबर आहे. आणि काही एवढं विशेष नव्हतं. मल्टिप्लिकेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. बरोबर ना? 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, आता म्हणून यानंतर पुढचा पार्ट येतो. तो पुढचा अल्जेब्रा. ऍडिशन झाली, सबट्रॅक्शन झालं, स्केलर मल्टिप्लिकेशन झालं. आता 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन झालं. बरोबर आहे. आता पुढचा पार्ट येतो तो 2 कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन. कसं ऍडजस्ट करून घेतोय. बुकमध्ये थोडं वेगळं दिलेलं आहे, आपण ऍडजस्ट करून घेतोय फक्त. ओके, इकडचा स्क्रीनशॉट काढून घ्या फक्त. मला एका सर्किशन टाकायला पूर्ण डिव्हिजन एखाद्या होऊन जाईल. डिव्हिजन थोडीशी मोठी आहे. कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन करताना थोडीशी काळजी घ्यायची असते. ओके, घेतला इथपर झालं प्रत्येकाचं. ओके, ठीक आहे. पुस्तक इकडचं आहे. ओके, बाळांनो आता आपल्याला काय घ्यायची आहे? डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. किती अल्जेब्रा आहे? अल्जेब्रा नंबर 7. बरोबर आहे. ओके, काय डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर.
डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन कशी घ्यायची नीट लक्ष घ्या. आता डिव्हिजन थोडीशी मोठी असते. मग इथे आपण काय करतो, डिव्हिजन करताना एक जो रूल तुम्ही राईट क्लासला वापरायचे ना यापूर्वी, तो रूल इथे वापरतो. म्हणजे काय करायचं बा आपल्याला, इफ म्हणजे दोन नंबर आहे, पहिला आहे Z1 तो आहे A प्लस IB आणि दुसरा नंबर आहे अँड Z2 तो नंबर आहे C प्लस ID. A प्लस IB आणि C प्लस ID बरोबर आहे. ओके, आता मला घ्यायची आहे देन या दोघांच्या घ्यायची डिव्हिजन Z1 अपॉन Z2. म्हणजेच काय, Z1 म्हणजे कोण, A प्लस IB सांगितल्याप्रमाणे ब्रॅकेट सोडून नका काही, अपॉन C प्लस ID. आता म्हणलो न्यूमरेटरला ऍडिशन आहे डिनॉमिनेटरला ऍडिशन. जरी डायरेक्ट डिव्हिजन जात असेल तरी तुम्ही डिव्हिजन देऊ शकत नाही एका मध्ये ऍडिशन बरोबर आहे. मग माझा रूल सिंपल असतो, दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन करताना डिनॉमिनेटरच्या हा डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना मल्टिप्लाय. म्हणजे काय होईल, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, असं आपल्याला एन आणि डी लिहितात. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर काय येईल, बाय C मायनस ID. वी गेट डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घेतला त्याने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. देअरफोर Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू इथे येईल A प्लस IB अपॉन C मायनस ID बरोबर आहे. ओके, या दोघांना कशाने मल्टिप्लाय करायचं, C मायनस ID, C मायनस ID. अडचण बोला बरं. ओके, अडचण मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. C मायनस ID च्या डोक्यात ठेवतो काय, कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनेच मल्टिप्लाय करायचं बरोबर आहे. ओके, आता बाळांनो मल्टिप्लिकेशनचा आपला जो रूल नेहमी त्याचाच वापरायचा. सगळ्यात पहिले ह्या C ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करून टाकायचं. नंतर हा मायनस ID याने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करून घ्यायचं बरोबर आहे. आपण असं करतो मल्टिप्लिकेशनला, तोच रूल इथे फॉलो करायचा. विच इज इक्वल टू इथे येईल AC प्लस IBC. चालेल का, C ने या दोघांना मल्टिप्लाय करून घेतलं. नंतर आता मायनस ID ने या दोघांना मल्टिप्लाय करा, मायनस IAD मायनस I² BD. चालेल का मल्टिप्लिकेशन, आपण आता केलं होतं ना मल्टिप्लिकेशन, तोच फॉर्मॅट इथे. अपॉन बाळांनो डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लिकेशन करा. ऍक्च्युली आता रूल खूप सिंपल आहे, जो आता आपण नोट घेतली बघा. कोणताही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा कॉन्जुगेट यांचं मल्टिप्लिकेशन किती माहिती का, रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर. जिथं C² प्लस D² डायरेक्ट येणार आहे, पण आपण तसं करणार नाही. आता आपण सुद्धा मल्टिप्लिकेशन करू म्हणजे आपली आयडिया क्लिअर होईल, कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, C ने पहिले या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं. मग C इंटू C² प्लस ICD. चालेल का. ओके, आता हा मायनस ID घ्या, याने दोघांना मल्टिप्लाय करा.
माइनस आय सी डी माइनस आय स्क्वेअर डी स्क्वेअर. अडचण बोला बरं. मल्टिप्लिकेशन केलंय सरळ सरळ, बरोबर आहे. आपला करायची होती काय, डिव्हिजन. आपण डिव्हिजनच्या ऐवजी करतोय काय, मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. ओके. आता बघा इथे पहा, हा प्लस आयसीडी मायनस आयसीडीचा कॅन्सल झाला. राहिला प्रश्न आय स्क्वेअरच्या व्हॅल्यूचा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, -1. आता पाठ झाली ती लिहायची गरज नाही. एसी प्लस आय बी सी मायनस आय ए डी -1 इंटू बी डी अपॉन सी स्क्वेअर मायनस ऑफ -1 इंटू डी स्क्वेअर. अडचण, अरे बाबा अडचण, बरोबर आहे. ओके. आता बरोबर का, आता सिंपल हा मायनस मायनस, इथे हा मायनस मायनस प्लस, म्हणजे हा झाला ए सी प्लस आय. जर तुम्ही या दोघांमधला आय कॉमन घेतला, फक्त आय, आता साइन नाही कॉमन घेऊन राहिलो आय, तर काय उरणार इथे, बीसी मायनस एडी प्लस बीडी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. मला वाटतं मी ओरली पण तुम्हाला काय सांगू ना, रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर. कधी जर तुम्ही एक कॉम्प्लेक्स नंबरांचं कॉन्जुगेटचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर. आता फक्त हा जो एडी आहे ना, तर बीडी हा फक्त इथे घ्यावा लागेल, बरोबर आहे. घ्या बरं. माईक ऑन झालाय, मला बंद करा. अडचण असेल तर माईक ऑन करायचा फक्त. ओके, करा ते ऍडजस्टमेंट करून घ्या. आता ऍडजस्टमेंट काय येईल, देअरफोर Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू काय येईल, AC प्लस BD प्लस I इंटू BC मायनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. ब्रॅकेट टाकून ठेवला, काही फरक पडेल का. ओके. आता हा जो डिनॉमिनेटर आहे, हा दोघांचा डिनॉमिनेटर ना, मग आपण दोघांना सेपरेट करून देऊ. मग हा डिनॉमिनेटर तुम्ही याला पण द्या आणि इकडे याला पण सेपरेट करून द्या, आणि आय फक्त बाजूला घ्या. म्हणजे Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू AC प्लस BD. याला डिवाइड काय करायचा, C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर, ब्रॅकेट देऊन टाकू डायरेक्ट. ओके. प्लस आय मी घेतला बाजूला, इथे आला BC मायनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर, बरोबर आहे का. आणि बाळांनो ही असते डिव्हिजन. डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. मला वाटतं ऍडिशन खूप सोपी होती, सबट्रॅक्शन सुद्धा खूप सोपी होती, मल्टिप्लिकेशन थोडीशी ब्रॅकेटमध्ये यायची फक्त, ब्रॅकेट. डिव्हिजन तर थोडीशी मोठी आली. पण इथं खरं म्हणजे मला सांगा, तुम्ही डिव्हिजन केली का, तुम्ही डिव्हिजन केलीच नाही. तुम्ही काय केलं,
मल्टिप्लिकेशन केलं आणि रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट फक्त वेगळा करून दिला. तुमचं मेन टार्गेट पण इथं करताना काय होतं, तुम्ही डिनॉमिनेटरचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना तो प्युअरली रिअल करून घेतला आणि ऑटोमॅटिक डिव्हिजन होऊन गेली. डिनॉमिनेटरचा जो कॉन्जुगेट डिनॉमिनेटरचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे कोणता, सी प्लस आय डी, याला काय केलं तुम्ही, रिअल केलं. रिअल करण्याचं म्हणजे काय, त्याला त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करून टाका. कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरला त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केला तर प्युअरली रिअल होऊन जातो. बरोबर आहे. ही नोट आपण आधीच पाहिली होती ना, ती नोट इथे यूज केली का मला जर डिव्हिजन करायचं असेल तर डिनॉमिनेटर हा काय पाहिजे, प्युअरली रिअल पाहिजे. मग डिनॉमिनेटर प्युअरली रिअल करण्यासाठी मी डिनॉमिनेटरचा काय घेतला, कॉन्जुगेट घेतला. त्याने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून टाकलं. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आपण नेहमीप्रमाणे घेऊन टाकलं. डिनॉमिनेटरला काय आला, प्युअरली रिअल नंबर आला तर सेपरेट करून दिला फक्त रिअल पार्टला आणि इमॅजिनरी पार्टला वरच्या. झाला आन्सर. साईड समजली. डिव्हिजन करताना तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करायची जी आता आपण वरती केली, तीच प्रोसेस. फक्त काय इथं एबीसी आले होते काय तुम्हाला नंबरची. डिव्हिजन समजली प्रत्येकाला. ओके, याच्या प्रॉपर्टीज पाहण्याचा एक एक्झाम्पल होतो मी तुम्हाला. याचं सिंपल एक्झाम्पल घेऊया. बुक मधलंच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल Z1 इज इक्वल टू, बुक मधलं घ्यायचं एक्झाम्पल आपलं, Z1 इज इक्वल टू 3 प्लस 2i and Z2 is equal to 1 plus i. ओके बाळांनो, करा बरं सॉल्व. याप्रमाणे डिव्हिजन करायची. Therefore, Z1 upon Z2, 3 plus 2i upon 1 plus i. डिव्हिजन करताना आपण काय करतो, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतो. माझ्या मागे बोललं नाही, एखादं म्हटलं तुम्ही लय बालिशवानी रिपीट करता. तुम्हाला जर म्हटलं चालेल पण माझ्या मागे रिपीट करत चला, म्हणजे काय होतं, काय नाही, एक चॅप्टर स्टडी करताना खूप सपोर्ट, 2 चॅप्टर झाले का वाटतं काय नाही चला बरे, 3 झालं का चला ठीक आहे, 4-5 झाले का हे पहिल्या चॅप्टरचं नाव काय होतं, इथून सुरुवात करा. तुमची गेली 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की मुलं 4 चॅप्टर झाले का पहिल्या चॅप्टरचं नाव सुरू. मग कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट मध्ये का सेकंड मध्ये, हा तशी काय घेणं नसतं आपला, पण ते सुद्धा आठवत. 12th ओरल होते प्रॅक्टिकलला. ओरलला काय विचारतं माहिती का भरपूर वेळ, ते म्हणतात सांगा आम्हाला तुमच्या 11th चॅप्टर 11th जो फिजिक्स पेपर होता किंवा मॅथ पेपर होता त्यातले कोणतेही 5 चॅप्टरचं नाव सांगा 16 मधून. किती नाही सांगते, नाही सांगते. 12th नाही सांगते, 11th काय सांगता ना. हे आम्ही पाहिलेलं आहे सगळं, म्हणून म्हणतो बाळांनो तर रिपीटेशन करा. मागे वाटतं ना रिपीट बोलायला लावता सर, बोलत चला का तर ते तुमच्या डोक्यात फिट होतं. ओके, काय करणार इथे, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 minus i वी गेट. कारण की 1 plus i चा कॉन्जुगेट 1 minus i होईल ना. घ्या बरं मल्टिप्लाय करून. Z1 upon Z2 is equal to 3 plus 2i upon 1 plus i इथे इंटू 1 minus i इंटू 1 minus i. करा बरं मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन स्टेप मी कट करू, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन चालेल ना, चालेल का डायरेक्ट मल्टिप्लिकेशन.
ओके, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 1 ने मी याला मल्टिप्लाय केलं 3 प्लस 2i मायनस आय ने मल्टिप्लाय केलं -3i -2i² चालेल का? ओके, अपॉन 1 प्लस i मायनस i -i². i² ची व्हॅल्यू, अरे i² ची व्हॅल्यू -1 द्या टाकून. i² ची व्हॅल्यू -1, इथे प्लस आय मायनस आय तर कॅन्सल होऊन जाणार आहे, इथे दोघांची ऍडिशन होऊन जाईल. म्हणजे इथे काय येणार रे? 3 मायनस आय -2 इंटू -1 अपॉन 1 मायनस ऑफ -1. इथे मी सिन्स रिझनिंग देतोय, सिन्स i² इज इक्वल टू -1. ओके, आता हा मायनस मायनस काय होईल रे? प्लस. मग 3 प्लस 2 5 मायनस आय अपॉन 1 प्लस 1 2. बरोबर आहे? ओके, आता हा जो 2 आहे हा याला पण डिवाइड द्या, याला पण डिवाइड द्या. आय फक्त आपण बाजूला घेऊ, म्हणजे हे मला असं दिलं बा 5 अपॉन 2 मायनस 1/2 आय. आय फक्त बाजूला करून घेतली. बरोबर आहे का? म्हणजे आय अपॉन 2 लिहायचा ना, तो 1/2 लिहिला, आय बाजूला करून घेतला. डिव्हिजन मध्ये अडचण बोला बरं. अरे बाळांनो, डिव्हिजन मध्ये अडचण. डिव्हिजन समजली प्रत्येकाला? ऍक्च्युली आपण डिव्हिजन करतो म्हणजे काहीच नाही करत, फक्त डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे? मल्टिप्लिकेशन करून झाले की डिनॉमिनेटरला जो नंबर आला ना तो दोघांना फक्त सेपरेट करून द्यायचा, बस झाली डिव्हिजन. बरोबर आहे? म्हणजे डिव्हिजन ही एक प्रकारची मल्टिप्लिकेशन असते. फक्त कोणी मल्टिप्लाय करायचं? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट. हो, डोक्यात ठेवायचं तुम्हाला. बरोबर आहे? एक्झामला डिव्हिजनचे एक्झाम्पल्स येतात भरपूर वेळेस. हे जे एक्झाम्पल आहे ना बुक मधलं सॉल्ड एक्झाम्पल मी का घेतलंय तर भरपूर वेळेस एक्झामला हेच एक्झाम्पल आले डायरेक्ट. आपण काय करतो, जे इल्युस्ट्रेटेड एक्झाम्पल असतात ते पाहत नाही, सॉल्ड एक्झाम्पल किंवा डायरेक्टली एसेल मधले एक्झाम्पल पाहतो. पण हे एक्झाम्पल सुद्धा बुक मध्ये दिलं असतं, जे कसं सॉल्व करते डिटेल दिला असतं त्यांनी. बरोबर आहे? आपण ते एक्झाम्पल पाहत नाही, कारण की थिअरी मध्ये दिले आता मिक्स करून आपण ते पाहत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला जर हे समजलं पुढचे कोणते समजतील ना, फक्त साईन जर गणना झाली तर दोन्ही प्लस होते. काही वेळेस दोन्ही साईन मायनस येतात, त्यावेळेस एक प्लस एक मायनस येतात. मग त्यावेळेस फक्त साईनची काळजी घ्यायची, बाकी लोड घ्यायचा नाही. साईन थोडीशी व्यवस्थित बा. समजलं प्रत्येकाला? ऑनलाईन करणारे कोणाला काय अडचण आहे? अरे ऑनलाईन करणारे काय अडचण वाटते? 1 प्लस आय त्याचा कॉन्जुगेट 1, समजा त्याचा कॉन्जुगेट 1 मायनस आय असला तर मग त्याचं 1 प्लस आय घ्यायचं का? हा, जर सपोज खाली इथे 1 प्लस आय याच्या ऐवजी 1 मायनस आय त्याचा कॉन्जुगेट काय घेतला का तुम्ही? 1 प्लस आय. इथं मायनस असतं तर बरोबर ना. इथे काय करायचं, डिनॉमिनेटर जास्त डोकं नाही लावलं, डिनॉमिनेटरला जो दिसतोय ना, बरोबर ना, हा जो काही आहे यात जो आयचा कोइफिशियंट आलाय ना तो आय साईन चेंज करून टाकायचं, त्याला कॉन्जुगेट म्हणणार आपण. मग जर इथं 1 मायनस आय असता त्याचा कॉन्जुगेट काय आला असता 1 प्लस आय, आणि मग त्याने मल्टिप्लाय केला. जो डिनॉमिनेटरला दिसतोय त्यात फक्त आयच्या कोइफिशियंटचा साईन बदलायची. इथं प्लस 1 होता तर काय केला मी मायनस 1 केलं. बरोबर आहे? आणि त्याने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. आणखी काही शंका? पण मुद्दा मी इथे काय सांगतोय का डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. कॉन्जुगेट काय तर फक्त त्या आयचं साईन बदला, तुम्हाला कॉन्जुगेट भेटेल. प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? ओके. आणखीन काय अडचण ऑनलाईन करणारे?
तुम्ही माईक ऑन करून बोलू शकताय, फक्त अडचण असेल तर बसशाल एकमेकांबरोबर बोलत. काय झालं, जेवला का, काय करतोय, काय नाही, असं नाही. ओके, इथपर्यंत अडचण नाही. ठीक आहे. नेक्स्ट अल्जेब्रा नंबर 8. याचे एक्झाम्पल भरपूर आहे. एक साइड मध्ये सध्या एवढं समजून घेतलं, एक साइड मध्ये एक्झाम्पल इतके आहेत का फार बोर होत असेल नंतर तुम्ही हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करून. सध्या आपला फक्त थेरी संपवायची. आज आपली थेरी संपणार आहे पहिल्या पॉईंट. मग नेक्स्ट अल्जेब्रा आहे पॉवर ऑफ आय. पॉवर ऑफ आय. आता बाळांनो, मी तुम्हाला अल्जेब्रा बुक मध्ये आय असं लिहून देणार आहे, पण याचे एक्झाम्पल पॉवर ऑफ आयचे एक्झाम्पल एक्झामला येतात. पॉवर ऑफ आय मात्र मी माझ्या पद्धतीने वेगळा शिकवणार. आता शिकवणार आहे, पण पहिले जी तुमच्या बुक मध्ये थेरी दिली त्याप्रमाणे लिहून घेऊ आपण. काय आपला 8 नंबर अल्जेब्रा, पॉवर ऑफ आय. आयचे पॉवर आल्यानंतर काय कर, पॉवर का. सपोज हा तर आय आहे. आय म्हणजे काय असतं सर्वांनो, आयोटा. आयोटाची व्हॅल्यू किती आहे, √-1. मान्य आहे का. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला स्क्वेअर केला, इकडे काय होईल, इज इक्वल टू इकडे √-1 स्क्वेअर 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 रूट कॅन्सल. म्हणजे आयची व्हॅल्यू तर √-1 आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. ते आतापर्यंत आपली डोक्यात आली पण बरोबर वापरली आपण. आय स्क्वेअर म्हणजे मायनस. आता पुढचा मुद्दा येतो, याला मी आय ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय आय. मल्टिप्लाय बोथ साइड बाय आय. आय ने मल्टिप्लाय करा, काय होईल पहा. हा आय स्क्वेअर याला इंटू आय केला, इज इक्वल टू हा -1 इंटू आय. मग आता आय स्क्वेअर इंटू आय. आय स्क्वेअर म्हणजे 2दा आय इंटू आय. आणखी काय आला, आय क्यूब झाला आणि इज इक्वल टू हा किती झाला, मायनस आय क्यूब इज इक्वल टू मायनस. आणखीन एका आय ने मल्टिप्लाय कर, आणखीन एका आय ने मल्टिप्लाय कर. मल्टिप्लाय बोथ साइड बाय आय. म्हणजे इथं काय येईल, आय क्यूब इंटू आय इज इक्वल टू हा -i इंटू आय. चालेल का. दोन्ही साईडला आय ने मल्टिप्लाय केलं. I⁻³ इंटू आय, I⁻⁴ मायनस आय इंटू आय स्क्वेअर. पण बाळांनो, आय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, मग टाकून देऊ इथे. म्हणजे काय येईल, I⁴ इज इक्वल टू -1. याला मी सिन्स रिझनिंग देतोय, सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 अँड देअरफॉर I⁴ ची व्हॅल्यू किती आली, I⁴ इज इक्वल टू प्लस, आणि प्लस लिहिलं नाही तर चालतं. किंवा चुकून तुम्ही घाई जर मायनस झाला असेल, मायनस होण्याचा नाही, मायनस वरती उभी रेष मारायची, प्लस होणार, तो होईल प्लस. I⁴ इज इक्वल टू प्लस. तर बघा या 3 स्टँडर्ड व्हॅल्यू बरोबर आहे. आता बघा याला परत आय ने मल्टिप्लाय करा. I⁵ इज इक्वल टू आई बरोबर. आणखीन आय ने मल्टिप्लाय केलं तर I⁻⁶ -1 होईल, I⁻⁷ -i होईल.
आणि I raised to 8 1 होईल. म्हणजे या व्हॅल्यू सारख्या बदलत राहणार आहे. चालला म्हणजे बा I -1 नंतर -I परत +I +1 होईल +1 अँड अगेन I. याप्रमाणे तुम्ही I ने मल्टिप्लाय करत गेले याप्रमाणे व्हॅल्यू चेंज होत राहत. तुम्ही I ला आणखीन एका I ने मल्टिप्लाय केलं I² किती झाला -1. मग I² ला आणखीन एका I ने मल्टिप्लाय केलं I³ किती झाला. याला आणखीन एका I ने मल्टिप्लाय केलं I raised to 4 +1. याला आणखीन एका I ने मल्टिप्लाय केलं I raised to 5 म्हणजे किती झाला I. म्हणजे डोक्यात ठेवा आयच्या पॉवरला आयला पॉवर कोणताही लिहिला त्याच्या व्हॅल्यू 4 येऊ शकतात. एकतर I येईल प्लस किंवा मायनस किंवा प्लस किंवा -1. या 4 सोडून पाचवी कोणती व्हॅल्यू येऊ शकते का. आयच्या कोणत्याही पॉवरची व्हॅल्यू 4 म्हणून कधी काही येऊ शकत नाही. ओके, आता हे झालं तुमच्या बुक प्रमाणे. हे झालं तुमच्या बुक प्रमाणे. आता आपण आयचे पॉवर जे सॉल्व्ह करतो ना ते ह्यामध्ये सॉल्व्ह नाही. आपण आयचे पॉवर सॉल्व्ह करण्यासाठी 2 नोट यूज करतो. नोट अशी आहे, तुम्हाला जर आयचा पॉवर सॉल्व्ह करायचा असेल तर सिम्पली तो पॉवर इव्हन आला पाहिजे. कसा आला पाहिजे इव्हन. इव्हन नसेल आला तर समजा I raised to 101 आला 101 तर पहिलं टार्गेट असतं की तुम्हाला आयचा पॉवर इव्हन बनवायचा. इव्हन बनवायचा असेल तर काय होतं और आला तर ते काय बाजूला घ्यायचं फक्त. बरोबर ना. म्हणजे समजा इथं मी घेतो एक एक्झाम्पल आणि वरती नोट लिहिणार आहे. 2 मिनिटं लिहू नका म्हणजे स्वतः एक्झाम्पल वर ना नोट लिहिणार. नोट नंबर 1 बरं का. मी काय म्हटलं एक्झाम्पल मला I raised to 101 सोडवायचं आहे. आयचा पॉवर सॉल्व्ह करताना आयचा पॉवर इव्हन असला पाहिजे तर तो सॉल्व्ह होतो आपल्याला. बरोबर आहे. काय डोक्यात ठेवायचं आयचा पॉवर इव्हन आला पाहिजे. इव्हन आलाय का नाही आला असता तर मग डायरेक्ट सॉल्व्ह होतं. नाही आला मग इव्हन करा. इव्हन करायचा म्हणजे काय त्यातला एक पॉवर बाजूला घ्यायचं एक I बाजूला घ्यायचा. आता झाला का इव्हन. हा मग आता इव्हन झाला की तुम्हाला असं लिहिता येईल पहा I² ब्रॅकेट रेस टू 50 100 आहे ना. 2 × 50 2 × 50 इंटू I कसा राहिला. मग पहिली नोट येते का व्हॅल्यू ऑफ I² किती असते -1 म्हणजे I² ची व्हॅल्यू टाकली मी -1 रेस टू 50 इंटू I कसा असेल. बरोबर आहे. ओके, आता नोट नंबर 2 -1 रेस टू जर इव्हन नंबर आला -1 रेस टू इव्हन नंबर आला तर याचा आन्सर असतं +1 आणि जर -1 चा पॉवर ऑड आला तर आन्सर असतं -. मग आता मला सांगा इथे -1 चा पॉवर इव्हन आला का ऑड आला. इव्हन म्हणजे शेवटी 0 2 4 6 8 असतो ना त्याला आपण इव्हन म्हणतो. मग मला सांगा हा 50 इव्हन आहे का ऑड आहे इव्हन. बरोबर आहे. म्हणजे -1 चा पॉवर इव्हन आला. मग -1 चा पॉवर इव्हन आल्यावर आन्सर काय असतं +1 म्हणजे हा आला +1 इंटू I आणि शेवटी 1 इंटू I. झाला का सॉल्व. म्हणजे बा यांच्या वेळेस आपण काय यूज केलं का नाही. आपली मेड काय सिंपल. सर्वात पहिला मुद्दा की आयचा पॉवर काय ऍडजस्ट करायचा इव्हन. जर ऑलरेडी इव्हन आला असेल तर मग काय टेन्शन नाही. मग इथून पुढे सुरू होणार तुमचं. इव्हन म्हणजे आपल्याला 2 इंटू नंबर आणायचा आहे. इव्हन म्हणजे काय 2 इंटू आणून दाखवायचा. आता 2 आयला बाजूला केला का I raised to 2 किती होऊन जातो मग एक तर उरलेला नंबर हा ऑड असतो किंवा इव्हन असतो. जर पॉवर
-1चा पॉवर जर इव्हन असेल तर आन्सर काय येणार +1 आणि -1चा पॉवर जर ऑड असेल तर आन्सर काय येणार आणि मग हे प्रमाणे सॉल्व्ह करा. या दोन नोटचा यूज करतो आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. आपण याचा यूज करत नाही, आपण या दोन नोटचा यूज करतो. बरोबर आहे. I² ची व्हॅल्यू -1 आणि आतापर्यंत आपण तेच डोक्यात ठेवले I² ची व्हॅल्यू -1. हे काय पाठ करायची गरज नाही. नवीन काय आलं फक्त मला हे की -1चा पॉवर जर इव्हन असेल तर आन्सर +1 येतं आणि -1चा पॉवर जर ऑड असेल तर आन्सर -1 येतं. ओके बाबा, याचे खूप सारे एक्झाम्पल्स आहे. इथपर्यंत लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ऑनलाईन करणारे कोणाला काय अडचण वाटते? ओके बाळांनो, ठीक आहे. आपली थिअरी संपलंय, आपली थिअरी संपलेली आता. थिअरी संपलेली आहे. याचे 3 एक्झाम्पल घ्या तुम्हाला सॉल्व्ह करायला आयच्या पॉवरचे. I⁻50 I⁻50. दुसरा आहे I⁻318 म्हणजे 318. तिसरं एक्झाम्पल I⁻999 I⁻. बाळांनो, आय प्रॉपर काढत चला. I⁻999. हे 3 एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. नाही सॉल्व्ह झाले तर उद्या मी सॉल्व्ह करून देईल. आणि उद्या आपला सुरू करायची आहे एक्झरसाइज 1.1. खूप मोठी एक्सरसाइज आहे, भरपूर सारे एक्झाम्पल आहे. क्वेश्चन 24 आहे आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6 सब एक्झाम्पल दिले. पण म्हणजे भरपूर मोठी एक्सरसाइज आहे. ऍटलिस्ट अर्धीच्या आसपास नोटबुक भरेल जर तुम्ही थोडस सुटसुटीत लिहित असाल तर. त्यामुळे जास्त सुटसुटीत लिहायचं नाही, लई मोकळं लिहिलं अर्धी नोटबुक एकाच एक्सरसाइजला भरून जाईल. त्यामुळे थोडस क्राउडिंग मध्ये ओळी वगैरे सोडू नका, म्हणजे तुमची नोटबुक जास्त भरणार नाही. ठीक आहे. ओके, उद्या टायमिंग 8चा. टायमिंग किती आहे? 8 ते 9. ओके, ठीक.